नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजी आणि त्यामध्ये लेसन नंबर 2. याच्यामधला आता आपला सेकंड पार्ट सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ह्युमन रिप्रोडक्शन. सो या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा तर ओळख करून घेऊया ह्युमन रिप्रोडक्शन बद्दल आणि मग पुढे आपण पाहणार आहोत ज्याप्रमाणे टॉपिक्स आहेत टेक्स्टबुकमध्ये त्याप्रमाणे. सो ह्युमन्स आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स, हे सगळ्यांनाच माहिती आहे. द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स व्हेरियस सिक्वेन्शियल स्टेप्स सच ॲज पहिली स्टेप आहे ती म्हणजे गॅमॅटोजेनेसिस, कारण पहिल्यांदा गॅमेट्स तयार झाले पाहिजेत. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे इन्सेमिनेशन, म्हणजे गॅमेट्स जे आहेत तर ते मेल बॉडीपासून फिमेल बॉडीमध्ये गेले पाहिजेत. थर्ड स्टेप आहे ती म्हणजे फर्टिलायझेशन, इंटरनल फर्टिलायझेशन होतं ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये. फोर्थ स्टेप आहे ते म्हणजे झायगोट तयार होणार. फिफ्थ स्टेप आहे एम्ब्रिओ तयार होणार. सिक्स्थ स्टेप आहे जेस्टेशन, म्हणजे एम्ब्रिओ डेव्हलप होणार. आणि सेव्हन्थ स्टेज आहे ते म्हणजे बेबी बाहेर येणार. कॉंग्रॅच्युलेशन्स. बेसिकली या सगळ्या स्टेजेस या ठिकाणी होत असतात आणि तुम्हाला या सगळ्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या क्रमाने. अर्थात या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं काही नाहीये, बट तरीही आपण पुन्हा एकदा पाहूया. फर्स्ट काय झालं पाहिजे, गॅमेट्स तयार झाले पाहिजेत. सो गॅमॅटोजेनेसिस. जेनेसिसचा अर्थ काय होतो, तयार होणं किंवा फॉर्मेशन. सो या ठिकाणी फर्स्ट स्टेपमध्ये गॅमेट फॉर्म होणार आहेत. इन्सेमिनेशन म्हणजे काय, मेल बॉडीमधून गॅमेट्स फिमेल बॉडीमध्ये जाणं, याला आपण म्हणणार आहोत इन्सेमिनेशन. थर्ड स्टेपमध्ये गॅमेट फिमेल बॉडीमध्ये गेल्यानंतर फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट यांचं फ्युजन होणं किंवा फर्टिलायझेशन होणं, याला आपण म्हणणार आहोत इंटरनल फर्टिलायझेशन. इंटरनल का, कारण फर्टिलायझेशन बॉडीच्या आतमध्ये होते, दॅट्स वाय इंटरनल फर्टिलायझेशन. फोर्थ स्टेज आहे फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्यापासून एक छोटंसं क्यूटसा सेल तयार होतो, ज्याला आपण म्हणणार आहोत झायगोट. झायगोट हळूहळू डेव्हलप होतो आणि त्यापासून एक छान असा सेल्सचा गोळा तयार होतो, ज्याला आपण म्हणणार आहोत एम्ब्रिओ. एम्ब्रिओ तयार होतो, सो एम्ब्रिओ जेनेसिस. एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग एक्टोडम, मेझोडम, एंडोडम हे सगळे लेयर्स तयार होतात. त्याच्यापासून बेबीच्या बॉडीमध्ये किंवा एम्ब्रिओमध्ये ऑर्गन्स तयार होतात. त्या सगळ्या पिरियडला आपण म्हणणार आहोत जेस्टेशन. आणि लास्ट आहे दॅट इज पार्च्युरेशन, म्हणजे बेबी डिलिव्हर होणार. सिंपल. सो द गॅमेट्स, स्पर्म अँड एग्स आर प्रोड्युस्ड बाय प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. स्पर्म्स कोण तयार करणार आहे, दॅट इज कोण तयार करणार आहे, टेस्टीज. आणि एग्स कोण तयार करणार आहे, कोण तयार करणार आहे, आठवते का काही, आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये पाहिलं होतं. येस, एग्स तयार करणार आहे ओव्हरी. ओव्हरी आणि टेस्टीज. ओके. सो टेस्टीज इन द मेल अँड ओव्हरी इन द फिमेल. Organs other than testes and ovary are called as secondary sex organs. So फिमेल आणि मेल बॉडीमध्ये, फिमेल बॉडीमध्ये ओव्हरी आणि मेल बॉडीमध्ये टेस्टिस, हे दोन्ही ऑर्गन्स सोडून इतर जे काही ऑर्गन्स रिप्रोडक्शन मध्ये इन्क्लूड करणार आहोत आपण, त्यांना आपण म्हणणार आहोत सेकंडरी सेक्स ऑर्गन. As male and female can be externally differentiated by certain specific features called as secondary sexual characters. Okay. याला आपण शॉर्टकटमध्ये SSC म्हणूया. सो बेसिकली आपण जर दोन व्यक्ती घेतल्या, एक मेल आहे एक फिमेल आहे, बट वी हॅव टू डिस्टिंग्विश की मेल कोण आहे आणि फिमेल कोण आहे. तर आपण कशा पद्धतीने डिस्टिंग्विश करणार, तर असे काही कॅरेक्टर्स आहेत की ज्याच्या आधारे आपण एखादी व्यक्ती मेल आहे की फिमेल आहे हे सांगू शकतो. त्या कॅरेक्टर्सला आपण म्हणणार आहोत सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. असे कोणते कॅरेक्टर्स आहेत, जर तुम्ही मेल्समध्ये पाहिलं तर दाढी मिशा आहेत. ओके. सो त्याच्या आधारे आपण एखादी व्यक्ती मेल आहे की फिमेल आहे हे सांगू शकतो. किंवा लॅरिंग्समध्ये ॲडम्स ॲपल आहे, त्याच्या आधारे आपण सांगू शकतो की तो मेल आहे. किंवा फिमेल्समध्ये बघायचं झालं तर फिमेल्समध्ये ब्रेस्ट, डेव्हलप्ड ब्रेस्ट आहेत, त्याच्या आधारे आपण सांगू शकतो की ती पर्सन फिमेल आहे. तर अशा पद्धतीने आपण दोघांमध्येही डिस्टिंग्विश करू शकतो. एवढंच नाही तर आपण आवाजाच्या आधारे पण सांगू शकतो की एखादा पर्सन मेल आहे की फिमेल आहे. फिमेलचा हाय पिच व्हॉइस असतो, मेलचा लो पिच व्हॉइस असतो. सो असे बरेचसे कॅरेक्टर्स आहेत की ज्याच्या आधारे आपण एखादा पर्सन मेल आहे की फिमेल आहे हे ओळखू शकतो. जर आपण 6 किंवा 5-6 इयर्सच्या आतमधले जर बेबीज पाहिले, मग ते गर्ल असो किंवा बॉय असो, दोघांमध्येही एवढा काही डिफरन्स नसतो. ओके. म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर्स बद्दल आपण पाहतोय. एक्सटर्नली जर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये त्यांच्या ग्रोथमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये एवढा काही फरक नसतो. मेल आणि फिमेल दोघांचा आवाज पण मोस्टली सेमच असतो त्या बेबीजचा. पण तेच जर आपण ते जसे ग्रो होतील किंवा जसं त्यांचं एज वाढत जाईल त्यानुसार त्यांच्यामध्ये आपल्याला सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्सची डेव्हलपमेंट पाहायला मिळते. ह्याच्यासाठी पण हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल आहेत आणि त्याच्यामुळेच SSC ग्रोथ होते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, सो फिमेल्समध्ये काही कॅरेक्टर्स आहेत, मेल्समध्ये काही कॅरेक्टर्स आहेत. असं नाही की ब्रीड आणि मस्टॅच एकदम फिमेल्समध्ये नाहीच आहेत, चेहऱ्यावरचे केस आहेत, पण ॲट दॅट लेवल त्यांची ग्रोथ नाही झाली.
त्याचप्रमाणे मेल्समध्येही मॅमरी ग्लँड्स आहेत, बट त्या लेवलमध्ये ग्रोथ नाही झाली किंवा ते फंक्शनल नाही आहेत. ओके, सो दोघांमध्येही ते कॅरेक्टर आहेत, बट डिपेंड्स अपॉन त्यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. त्यानुसार आपण या दोघांनाही डिस्टिंग्विश करू शकतो. सो त्याच्यामुळे दोघांमध्ये काहीतरी डिफरन्स आहे आणि दॅट्स वाय याला आपण सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स असंही म्हणतो, कारण ते इतर मेल्समध्ये आहेत किंवा फिमेल्समध्ये आहेत किंवा दोघांमध्ये आहेत, पण ग्रोथमध्ये फरक आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. It consists of primary male organ, that is testes. The secondary organs मध्ये काय काय आहे सेकंडरी सेक्स ऑर्गन्स मध्ये? एक तर आहे ॲक्सेसरी डक्ट आहे आणि इतर जे ग्लँड्स आहेत की जे एक्सटर्नल आणि इंटरनल जेनेटलिया फॉर्म करणार आहेत. एक्सटर्नल जेनेटलिया म्हणजे काय? पेनिस. आणि पेनिस वगळता इतर जे पण ऑर्गन्स येणार आहेत सेक्शुअल किंवा आपण असं म्हणूया सेक्शुअल ऑर्गन्स जे येणार आहेत मेलच्या बॉडीमध्ये त्याला आपण म्हणणार आहोत इंटरनल जेनेटलिया पेनिस सोडून. ओके, सो आता आपण याला नेमिंग करूया. 7 नंबर्स आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा आहे युरिनरी ब्लॅडर. युबी लिहिते, अर्थात युरिनरी ब्लॅडरचा रिप्रोडक्शन मध्ये काही उपयोग नसला तरी पण युरिनरी ब्लॅडर आणि स्पर्म्स यांचा जाण्याचा रूट एकच आहे, म्हणजे युरिन जाणं आणि स्पर्म जाणं यांचा जाण्याचा रूट पेनिसच आहे. त्याच्यामुळे मोस्टली आपल्याला युरिनरी ब्लॅडर पण दाखवावं लागतं. आता स्पर्म ज्याप्रमाणे ट्रॅव्हल करतो त्याप्रमाणे आपण याला मार्किंग करूया. सगळ्यात पहिल्यांदा हे जे आहे याला आपण म्हणणार आहोत टेस्टिस. एक असेल तर IES, 2 असतील तर ES. ओके, इथे मी आता सध्या एकालाच मार्क करते. सो हे आहे टेस्टिस. टेस्टिसच्या बाहेर हे जे तुम्हाला पाहायला मिळतं याला आपण म्हणतो एपिडिडायमिस. एपिडिडायमिस. ओके, सो स्पर्म टेस्टिसमध्ये तयार होतात, टेस्टिस नंतर ते येतात एपिडिडायमिसमध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे त्याला आपण वास एफिरन्स म्हणतो, पण इथे नाही दिलंय सो आपण नको मार्क करूयात. नेक्स्ट आहे इथून जे आहे एपिडिडर्मिस मधून जे आहे तर ते या ठिकाणी जाणार आहे. इथे याला आपण म्हणणार आहोत, याचा नंबर इथे दिला ऍक्च्युली त्यांनी, याला आपण म्हणणार आहोत वास डिफरन्स. ओके, नेक्स्ट इथून जे ते स्पर्म आहे तर ते जाणार आहे इथून असं 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 याच्यामध्ये. इथे गेल्यानंतर स्पर्म मध्ये काही अजून जे एन्झाईम्स आहेत किंवा जे वेगवेगळे लिक्विड बेस्ड सबस्टन्सेस आहेत ते मिक्स होतात. सो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे समायनल वेसिकल. ओके, याच्यामधून मोस्टली सुक्रोज वगैरे ऍड होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी प्रोस्टेट ग्लँड. याच्यामधून पण काही सबस्टन्सेस ऍड होतात आणि तिथून एक सेमेन म्हणजे एक सोल्युशन, एक लिक्विड तयार होतं. नेक्स्ट आहे कॉपर्स ग्लँड, 3rd नंबर ज्या ठिकाणी दाखवलेला आहे. कॉपर्स ग्लँडलाच बल्बो युरिथ्रल ग्लँड असंही म्हणतात. याच्यामधूनही काही सबस्टन्सेस सिक्रीट होतात आणि ते स्पर्मच्या लिक्विडमध्ये ऍड होत जाणार आहेत. आणि अशा पद्धतीने स्पर्म आणि हे सगळे सिक्रिशन्स असं मिळून त्याला आपण म्हणणार आहोत सेमेन. ओके, स्पर्म आणि काही सिक्रिशन जे की समायनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँड मधून आलेले आहेत त्यांना मिळून आपण सेमेन म्हणतो. सो हे जे सेमेन आहे तर ते इथून असं ट्रॅव्हल होणार आहे. याला आपण म्हणणार आहोत, कुठे लिहत आहे, 4 नंबर आहे युरेथ्रा. युरेथ्रामधून हे जे सेमेन आहे तर ते पुढे येणार आहे. इथे पुढे आल्यानंतर हे आहे पेनिस. पेनिसमध्ये आल्यानंतर पेनिस ज्या ठिकाणी एंड होणार आहे किंवा जिथून आता युरेथ्रा संपणार आहे आणि स्पर्म्स जे आहेत ते बाहेर पडणार आहेत त्याला आपण म्हणणार आहोत युरेथ्रल मिएटस. ओके, सो ते तुम्हाला सगळे शब्द या ठिकाणी पाहायला मिळतीलच. हळूहळू आपण पाहत जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा आहे टेस्टिस. टेस्टिस जे की प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आहे मेल बॉडीमध्ये. मिझोथर्मली ओरिजिनेटेड आहे. सगळे जे काही विजरल ऑर्गन्स आहेत, जे इंटरनल ऑर्गन्स आहेत तर ते सगळे मोस्टली मिझोथर्मलीच ओरिजिनेटेड असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दे आर प्रेझेंट इन दी लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी, म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या खाली प्रेझेंट असतात. असं का? कारण टेस्टिसमध्ये काय तयार होतात? स्पर्मला जास्त तापमान नको असतं, त्यांना बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 डिग्री सेल्सिअस किंवा 2.5 डिग्री सेल्सिअस कमी तापमान हवं असतं. सो दॅट्स वाय जसं आपण पाहिलं की ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये खूप जास्त हीट असते, सो त्यांना हीट नको आहे आणि म्हणून त्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या थोडंसं खाली त्यांची पोझिशन असणार आहे जेणेकरून त्यांना सस्टेन करता यावं. ओके, सो टू मेंटेन दॅट टेम्परेचर दॅट इज 2 डिग्री सेल्सिअस टू 2.5 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामुळे हे जे स्पर्म्स आहेत ते लोकेटेड असतात लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये आणि त्यांना तिथे पकडून ठेवण्याचं काम कोण करणार आहे? दॅट इज स्क्रोटम. सो ही जी सॅक आहे स्क्रोटम तर हे त्यांना त्या ठिकाणी पकडून किंवा एक स्टेबल ठेवण्याचं काम करतं. ओके, ते त्या पाऊचमध्ये लोकेटेड असतात. ड्युरिंग अर्ली फिटल लाईफ द टेस्टिस डेव्हलप इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. जेव्हा फिटल लाईफ आहे किंवा जेव्हा ते एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे मेल बेबीचं तर तेव्हा त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा टेस्टिस ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्येच असतात, बट हळूहळू ते खाली डिसेंड होतात इन टू दी स्क्रोटल सॅक थ्रू अ पॅसेज कॉल्ड ॲज इंग्विनल कॅनल. सो बेसिकली इथे कुठे दाखवलंय का? लेट मी चेक.
नो. सो बेसिकली काय होतं की सपोज की या ठिकाणी जेव्हा फिटल ग्रोथ सुरू आहे, बेबी जेव्हा फिटसच्या फॉर्ममध्ये आहे, तर तेव्हा सपोज की ही आहे ॲब्डोमिनल कॅव्हिटी, तर याच ठिकाणी इथे टेस्टिस पाहायला मिळतात. बट जसं ती डेव्हलपमेंट हळूहळू होत ग्रो होत जाते, त्याप्रमाणे बेबीच्या बॉडीमध्ये टेस्टेस्टेरॉनची लेवल वाढत जाते. आणि टेस्टेस्टेरॉनच्या लेवलमुळे काय होतं की या ठिकाणी कॅव्हिटी तयार होते. आणि त्या कॅव्हिटीमधून हे जे म्हणजे अशी मी दाखवले त्याप्रमाणे पाईप शेपची नाही होत, मी जस्ट एक तुम्हाला क्लिअरिटी यावी की कॅव्हिटी कशी तयार होते यासाठी पाईप शेप दाखवलेला आहे या ठिकाणी. हे ॲक्च्युली असे तयार नाही होत. बट हे जे टेस्टीज आहे तर ते इथून असं खाली येतं आणि खाली स्क्रोटल सॅकमध्ये ते येऊन बसतं. ओके, ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या खाली. बट जर तुम्हाला कोणी विचारलं की ती फिटल स्टेजमध्ये कुठे असते, कुठे असणार आहे टेस्टिस, तर ते असणार आहे ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये. बट आफ्टर दॅट ज्याप्रमाणे बेबी डेव्हलप होईल त्याप्रमाणे टेस्टोस्टेरॉनची लेवल इन्क्रीज होते आणि ते जे टेस्टिस आहे तर ते इंक्विनल कॅनलमधून खाली येणार आहे ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या लोअर स्पेसमध्ये. सो प्रत्येक टेस्टिस ओव्हल शेपमध्ये असणार आहेत, 4 to 5 सेंटीमीटर लॉंग असणार आहे, 2 to 3 सेंटीमीटर वाईड असणार आहेत, 3 सेंटीमीटर थिक असणार आहेत. ओके, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जर आपण टेस्टिसला असे टेस्टिस आहेत, याला जर आपण असं म्हणजे लॉन्जिट्युडिनली जर आपण याला कट केलं तर आतमध्ये काय काय असेल, याचं हे स्ट्रक्चर काय असेल, तर द टेस्टिस इज एक्सटर्नली कवर्ड बाय अ कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू दॅट इज कॉल्ड एज ट्युनिका अल्ब्युजिना. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे, हा जो लेअर आहे हा बाहेरचा, याला आपण म्हणणार आहोत, कुठे गेलं, हा लेअर टेस्टिसला कव्हर करणारा, त्याला आपण म्हणणार आहोत ट्युनिका अल्ब्युजिना. एक्सटर्नली ज्याने टेस्टिसला कव्हर केलेला आहे त्याला आपण म्हणणार आहोत ट्युनिका अल्ब्युजिना. त्या कव्हरच्या बाहेरचे आउटर लेअर आहे जो की इनकम्प्लीट लेअर आहे, त्याला आपण म्हणणार आहोत ट्युनिका वजायनालिस. इथे गेले तुम हा, याच्या बाहेर हा जो लेअर आहे जो की इनकम्प्लीट आहे मध्ये मध्ये, याला आपण म्हणणार आहोत ट्युनिका वजायनालिस. सो सगळ्यात बाहेरचा लेअर आहे ट्युनिका अल्ब्युजिना, त्याच्या बाहेर एक आउटर कव्हरिंग आहे ज्याला आपण म्हणणार आहोत ट्युनिका वजायनालिस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्याच्या आतमध्ये, याच्या आतमध्ये क्लिअर आहे कॉल्डस ट्युनिका वॅस्क्युला. सो किधर गया, अरे दिसतच नाहीये मला, नाही दिसते, अच्छा जाऊ द्या. सो बेसिकली याच्या आतमध्ये या ठिकाणी क्लिअर असणार आहे ज्याला आपण म्हणणार आहोत ट्युनिका वॅस्क्युला. ओके, याच्या आतमध्ये पॉइंटिंग पण नाही करता येते, बट याच्या आतमध्ये क्लिअर असणार आहे ज्याला आपण म्हणणार आहोत ट्युनिका वॅस्क्युला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अ थिन मेम्ब्रेन अँड वॅस्क्युलर लेअर आहे. वॅस्क्युलर लेअर यासाठी म्हटलेलं आहे कारण याच्यामधून ब्लड सप्लाय मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे ट्युनिका वॅस्क्युलामधून. नेक्स्ट आहे fibers from tunica albugina divide each testis into about 200 to 300 testicular lobules. So basically हे जे सगळे अल्ब्युजिनामध्ये आलेले फायबर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात, यापासून इथे लोब्युल्स तयार होतात. हे कसं आहे, लोब्युल्स आहेत. ओके, सो हे सगळे असे लोब्युल्स आहेत. कसं दाखवतो तुम्हाला, लेटस सी की हे आहे ट्युनिका अल्ब्युजिना, याच्यापासून आतमध्ये असे जे लोब्युल्स आहेत तर ते तयार होणार आहेत आणि हे लोब्युल्स असणार आहेत साधारणतः 200 to 300. आणि हे जे लोब्युल्स आहेत, हे जे 200 to 300 टेस्टिक्युलर लोब्युल्स आहेत, त्याच्या आतमध्ये 1 ते 4 कॉइल्ड अशा सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. सो या लोब्युल्सच्या आतमध्ये असं जे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळते, तर हे आहेत सेमिनिफेरस ट्युब्युल. हे एक टेस्टिक्युलर लोब्युल, हे एक टेस्टिक्युलर लोब्युल, असं करत 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 200 to 300 लोब्युल्स आहेत. आणि प्रत्येक लोब्युलच्या आतमध्ये एक ते तीन म्हणजे किती असू शकतात, 1 ते 3च्या मध्ये, तर 1 ते 3 सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. आपण जर कन्सिडर केलं तर साधारणतः 750 पर्यंत टेस्टिक्युलर लोब्युलमध्ये 750 पर्यंत सेमिनिफेरस ट्युब्युल्स असू शकतात. ओके, जर आपण हायेस्ट अमाउंट कन्सिडर केलं तर. Each seminiferous tubule is internally lined by cuboidal germinal epithelial cells called as spermatogonia and few large pyramidal cells called as Sertoli cells, किंवा त्याला आपण सस्टेंटॅक्युलर सेल्स असंही म्हणतो. सो बेसिकली याचं आतमधलं स्ट्रक्चर आहे. येस, इथे जर आपण टेस्टिसला असं आडवं कट केलं, म्हणजे असं जर आपण ट्रान्सवर्स सेक्शन घेतला, तर इथे तुम्हाला पाहायला मिळते की हा जो हे जे एक सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे, हे जे एका टेस्टिक्युलर लोब्युलमध्ये 3 असतात, 3 साधारणतः 1 ते 3 मध्ये असतात. सो त्यामधला जर आपण या ठिकाणी एकाला जर पाहिलं तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा असं सेल्सचा लेअर पाहायला मिळतोय. आणि हे सेल्स कसे आहेत, जर्मायनल एपिथेलियल आहेत. सगळ्या एपिथेलियलच्या जर आपण ग्रुपमध्ये पाहिलं तर फक्त जर्मायनल एपिथेलियल्स असे आहेत की जे मिओसिस करू शकतात, बाकी सगळे एपिथेलियम मायटोसिसच करतात. बट फक्त आणि फक्त जर्मायनल सेल्स असे आहेत की जे मिओसिस परफॉर्म करू शकतात. आता बेसिकली या ठिकाणी तुम्हाला 2 प्रकारचे सेल्स पाहायला मिळतात. जे क्युबॉइडल सेल्स आहेत इथे पाहायला मिळणारे सगळ्याच सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये, तर हे काय आहेत, याला आपण म्हणणार आहोत स्पर्मॅटोगोनिया, किंवा याला आपण जर्म सेल्स सुद्धा म्हणतो.
ओके, याला आपण जम्प सेल्स सुद्धा म्हणू शकतो किंवा स्पर्मॅटोगोनिया म्हणू शकतो. त्याच्या बाजूला हे जे तुम्हाला पिरामिडल शेपमध्ये सेल्स पाहायला मिळतात हे आहेत सर्टोली सेल्स. आणि याला जे तुम्हाला अशी केससारखं अटॅच पाहायला मिळते हे काय आहे, इमॅच्युअर स्पर्म्स आहेत. इमॅच्युअर स्पर्म, आणि स्पर्मची स्पेलिंग विसरली यार मी. इमॅच्युअर स्पर्म्स आहेत. ओके, सो हे जेव्हा इथून बाहेर येणार तेव्हा ते ऍक्च्युअली मॅच्युअर होऊन बाहेर येतात आणि हे जे तुम्हाला पाहायला मिळतात हे मॅच्युअर स्पर्म्स आहेत. आता हे जे सेमेनिफेरस ट्युब्युल्स आहेत याच्या बाहेर म्हणजे दोन सेमेनिफेरस ट्युब्युल्सच्या मधला हा जो स्पेस आहे याला आपण म्हणणार आहोत इंटरस्टिशियल स्पेस. ओके, इंटरस्टिशियल स्पेसच्या मध्ये तुम्हाला काही सेल्स पाहायला मिळतात ज्याला आपण इंटरस्टिशियल सेल्स म्हणतो किंवा याला लेडिक सेल्स असंही म्हणतात. इंटरस्टिशियल सेल्स किंवा लेडिक सेल्स. लेडिक सेल्सचं काम काय आहे तर हे परत बरेचसे हॉर्मोन्स रिलीज करणार आहे. ते हॉर्मोन्स बद्दल आपण नंतर बघूया, पण एवढंच लक्षात ठेवा की लेडिक सेल्स हॉर्मोन सिक्रेशन करतं. या ठिकाणी हे जे सर्टोली सेल्स आहेत यांचं काम काय आहे, हे बेसिकली न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहेत स्पर्म्सला. या ठिकाणी बाकी तर तुम्हाला कनेक्टिव्ह लेयर्स वगैरे पाहायला मिळतात. आणि नेक्स्ट आहे ट्युनिक अल्बुजिना. The germinal epithelium cells undergo spermatogenesis to form spermatozoa. So basically हे जे या ठिकाणी जर्म सेल्स तुम्हाला पाहायला मिळतात तर हे जर्म सेल्स पासूनच पुढे स्पर्म तयार होतं. तर हे जे जर्म सेल्स आहेत तर याच्यापासून ऍक्च्युअल स्पर्म तयार होणं याला आपण म्हणणार आहोत स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, सो थोडक्यात आपण त्याला ते कसं होती प्रोसेस ते आपण पुढे पाहूयात. सर्टोली सेल्स जे आहेत तर ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहेत स्पर्म्सला डेव्हलप होण्यासाठी. त्याच्यामुळे याला आपण नर्स सेल्स असं सुद्धा म्हणतो. नर्स असतात ना हॉस्पिटलमध्ये, सो नर्स सेल्स सुद्धा आपण सर्टोली सेल्सला म्हणतो. Various stages of spermatogenesis can be seen in the seminiferous tubule. सो स्पर्मॅटोजेनेसिस असं नाहीये की जस्ट हे स्पर्म इमॅच्युअर स्पर्म्स आहेत हे लगेच तयार झाले त्यापासून लगेच मॅच्युअर स्पर्म तयार झाले असं काही नाहीये. तर आधी हे जे जर्म सेल्स आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिव्हिजन होतं, इओसिस होणार आहे, मायटोसिस होणार आहे, सगळं होणार आहे आणि मग त्याच्यानंतर कुठे स्पर्म्स तयार होतात. तर या सगळ्या स्टेजेस आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा हा जो तुम्हाला क्युबायटल सेल पाहायला मिळतोय तर तो आहे स्पर्मॅटोगोनियल सेल जो की डिप्लॉइड स्टेजमध्ये आहे. स्पर्मॅटोगोनियल सेलमध्ये आपण कुठेतरी लिहूया का, आपण या ठिकाणी लिहूया. स्पर्मॅटोगोनियल सेल जो की 2n च्या फॉर्म मध्ये आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, मिओसिस. ओके, याच्यामध्ये याच्यामध्ये होणार आहे मायटोसिस. याच्यामध्ये होणार आहे मायटोसिस. मायटोसिसमुळे या ठिकाणी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होतात जे पण 2n च्या फॉर्म मध्ये आहेत कारण मायटोसिस हे रिडक्शनल डिव्हिजन नाहीये. आता हे जे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे याच्यामध्ये होणार आहे मिओसिस. मिओसिस 1 होतं. मिओसिस 1 झाल्यानंतर या ठिकाणी 2 सेल्स तयार होणार आहेत. 2 सेल्स मधले दोन्ही पण कसे असणार आहेत, या ठिकाणी हॅप्लॉइड असणार आहेत कारण हे मिओसिस होते. सो या ठिकाणी मिओसिस नंतर एक तर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आणि दुसरं पण सेकंडरी स्पर्मॅटोसाइट असे हे दोन्ही पण हॅप्लॉइड सेल्स तयार होणार आहेत. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स मध्ये प्रत्येक सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मध्ये सेकंडरी मिओसिस होणार आहे म्हणजे दुसरा मिओसिस होणार आहे. दुसरा मिओसिस झाल्यानंतर या सेल पासून 2 आपल्याला सेल्स पाहायला मिळणार आहेत, सेकंडरी प्रायमरी. पहिल्या सेकंडरी प्रायमरी पासून 2 स्पर्मॅटिड येतील जे की यांच्या फॉर्म मध्ये असणार आहे, तिथे पण स्पर्मॅटिड. दुसऱ्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून पण 2 स्पर्मॅटिड जे की यांच्या फॉर्म मध्ये म्हणजे हॅप्लॉइड असणार आहेत. आता या ठिकाणी मिओसिस कंप्लीट झालं. हे जे स्पर्मॅटिड आहेत तेच तुम्हाला या ठिकाणी आजच चिकटलेले इथे पाहायला मिळतात आणि हे जे स्पर्मॅटिड आहे त्याला शेपटी येते ज्याला आपण स्पर्मॅटोझोआ म्हणतो आणि ते जेव्हा ऍक्च्युअली मॅच्युअर होऊन इथून बाहेर येतील तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत दॅट इज त्याला आपण ऍक्च्युअली स्पर्म म्हणणार आहोत. त्याचा या ठिकाणी स्पर्म अजूनही पूर्ण मॅच्युअर नाही झालेले आहेत. ते जेव्हा बाहेर येतात आणि हा पूर्ण टप्पा कव्हर करतात तेव्हा ते मध्ये मध्ये मॅच्युअर होत असतात, अजूनही ते पूर्ण कम्प्लिटली मॅच्युअर नाहीये. सो द इंटरस्टिशियल ऑर लेडिक सेल्स जे आहेत तर ते 2 सेमेनिफेरसच्या मध्ये जागा जी असते त्या ठिकाणी असणार आहेत आणि ते काय सिक्रेट करणार आहेत, अँड्रोजन किंवा त्याला आपण टेस्टोस्टेरॉन म्हणणार आहोत जे की मेल हॉर्मोन्स आहेत. सो अँड्रोजन किंवा टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करण्याचं काम कोण करणार आहे, लेडिक सेल्स किंवा इंटरस्टिशियल सेल्स की जे इंटरस्टिशियल स्पेस मध्ये प्रेझेंट आहेत. अगेन ते कुठे आहेत, सेमेनिफेरस ट्युब्युल्स मध्ये आहेत का तर नाही, ते सेमेनिफेरस ट्युब्युल्स मध्ये नाहीयेत पण ते टेस्टिस मध्ये आहेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता सेकंड आहे दॅट इज ऍक्सेसरी डक्ट. ऍक्सेसरी डक्ट काय आहे हे पाहण्याआधी एक छोटीशी इन्फॉर्मेशन आहे आय गेस ती पण आपण बघूया. डू यू नो, क्या आप इसके बारे में जानते हैं? प्रेजेंस ऑफ द पेरिटोनियल कवरिंग अराउंड द टेस्टिस इज अन इंडिकेशन ऑफ द ॲब्डोमिनल ओरिजिन. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे टेस्टिस आहे त्याच्या भोवती तुम्हाला एक पेरिटोनियल कवरिंग पाहायला मिळते जी की आहे, कुठे गेलं त्याचं नाव, येस त्याचं नाव आहे ट्युनिका वजायनालिस. सो ट्युनिका वजायनालिसची जी कवरिंग आहे तर ही कवरिंग आपल्याला असं सांगते की
हे काय आहे, ॲब्डोमिनल म्हणजे ॲब्डोमिनल ओरिजिनमध्ये हे होतं आधी स्पर्म फिटल स्टेजमध्ये आणि मग ते खाली आले. ओके, सो ते सांगण्याचं काम कोण करणार आहे, ही पेरिटोनियल कव्हरिंग. कारण पेरिटोनियल कव्हरिंग जे ॲब्डोमेन मधले ऑर्गन्स आहेत म्हणजे इंटेस्टाईन वगैरे आहेत ऑर्गन्स, स्टमक वगैरे, तर त्यांच्यामध्येच आपल्याला फक्त पाहायला मिळते. नेक्स्ट आहे टेस्टिस आर सस्पेंडेड इन द स्क्रोटम बाय दी स्पर्मॅटिक कॉर्ड. सो स्पर्मॅटिक कॉर्ड मध्ये टेस्टिसला सस्पेंड केलेला आहे किंवा स्क्रोटममध्ये त्याला ठेवलेलं आहे, तर त्याला तसं अटॅच ठेवण्याचं काम कोण करणार आहे, स्पर्मॅटिक कॉर्ड करणार आहे. टेस्टिस्टेरॉन हॉर्मोन कोणी रिलीज केलं होतं, लेडिक सेलने. टेस्टिस्टेरॉन हॉर्मोन स्टिम्युलेट द डिसेंट ऑफ टेस्टिस अँड द फिब्रोमस्क्युलर बँड कॉल्ड ॲज ग्युबेरनॅक्युलम इन दी स्क्रॉटम. सो बेसिकली जेव्हा ते बेबी फिटल स्टेजमध्ये असताना टेस्टिस ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये होतं, त्यानंतर ते खाली आलं, तर बेसिकली लोअर ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये आणण्याचं काम पण टेस्टिस्टेरॉनच करणार आहे. In some males, a loop of intestine may pass through the inguinal canal into the scrotum and causes a condition called as inguinal hernia. मी बऱ्याचदा कधीतरी ऐकलं असेल इंग्विनल हर्निया बद्दल. तर या ठिकाणी काय होतं की जसं की आपण याच्या आधी पाहिलं की जे टेस्टिस आहेत तर ते फिटल स्टेजमध्ये ॲब्डोमेनमध्ये असतात आणि तिथून ते इंग्विनल कॅनलमधून खाली येणार आहेत. तर बेसिकली कधी कधी काय होतं की या इंग्विनल कॅनलमधून कधी कधी इंटेस्टाईनचे जे लूप्स आहेत, लूप्स माहिती ते इंटेस्टाईन असं आहे आपलं, हे आहे लार्ज इंटेस्टाईन, हे आहे मधलं स्मॉल इंटेस्टाईन. सो जे स्मॉल इंटेस्टाईनचे लूप्स आहेत कधी कधी याच्यामध्ये अडकले जातात आणि या कंडिशनला आपण म्हणणार आहोत इंग्विनल हर्निया. हर्निया म्हणजे बेसिकली काय, एखादा ऑर्गन आपली जागा सोडून दुसऱ्यामध्ये जर जाऊन घुसला त्याला आपण म्हणणार आहोत हर्निया. ओके, आता या ठिकाणी इंग्विनल कॅनलमध्ये इंटेस्टाईनचे काही लूप्स जाणार आहेत, त्याच्यामुळे आपण ह्याला इंग्विनल हर्निया असं म्हणतो. नेक्स्ट आहे ॲक्सेसरी डक्ट्स. ॲक्सेसरी डक्ट्समध्ये काय काय येणार आहे, रेटिटेस्टिस, व्हासा एफरेन्शिया, एपिडिडायमिस, वास रेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरेथ्रा. सो हे जे पार्ट्स आहेत 1 2 3 4 5 6 पार्ट्स जे आहेत तर ते येणार आहेत ॲक्सेसरी डक्ट्समध्ये. ऑल दी सेमिनिफेरस ट्युब्यूल्स ऑफ द टेस्टिस ॲट पोस्टेरियर सरफेस फॉर्म्स अ नेटवर्क ऑफ ट्युब्यूल्स, ज्याला आपण म्हणणार आहोत रेटिटेस्टिस. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सगळे जे या ठिकाणी सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत तर ते एकत्र येतात आणि त्यापासून एक नेटवर्क तयार होतं. अर्थात तुम्हाला ते नेटवर्क इथे पाहायला मिळेल. हां, इथे जर तुम्ही पाहिलं तर सगळे जे इथे असणारे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत तर ते एकत्र येतात आणि इथे एक नेटवर्क तयार करतात, ज्याला आपण म्हणणार आहोत रेटिटेस्टिस. सगळे रेटिटेस्टिस मिळून अजून एक नेटवर्क तयार करतात, ज्याला आपण म्हणणार आहोत वास एफरेन्शिया. वास एफरेन्शिया मिळून अजून एक नेटवर्क तयार करतात, ज्याला आपण म्हणणार आहोत एपिडिडायमिस. एपिडिडायमिस नंतरचं जे नेटवर्क आहे त्याला आपण म्हणणार आहोत वास डिफरन्स. ओके, पुन्हा एकदा लेट मी इरेज. हां, फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिल्यांदा जे सगळे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत तर त्याच्यापासून एक नेटवर्क तयार होतं, ज्याला आपण म्हणणार आहोत रेटिटेस्टिस. नेक्स्ट सगळे रेटिटेस्टिस मिळून अजून एक नेटवर्क तयार होतं, ज्याला आपण म्हणणार आहोत व्हॉट, एपिडिडायमिस. आणि सगळे एपिडिडायमिस मिळून जे सगळे रेटिटेस्टिस मिळून जे नेटवर्क तयार होतं त्याला आपण म्हणणार आहोत वास एफरेन्शिया. आणि सगळे वास एफरेन्शिया मिळून जे नेटवर्क या ठिकाणी तयार होतं त्याला आपण म्हणणार आहोत एपिडिडायमिस. आणि सगळे एपिडिडायमिस मिळून नंतर पुढे जेव्हा जातात तर तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत वास डिफरन्स. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 12 to 20 fine tubules arising from reticestis are called as vasa efferentia. नेक्स्ट वासा एफरेन्शिया ओपन अप होणार आहेत एपिडिडायमिसमध्ये. इट इज अ लॉंग अँड हायली कॉइल्ड कोण आहे, एपिडिडायमिस आहे, विच इज डिफरन्शिएटेड इंटू अपर कॉप्यूट, मिडल कॉर्पस अँड लोअर कॉडा एपिडिडायमिस. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला पार्ट्स नाही दिलेत, बट जस्ट हेड, बॉडी आणि टेल हे 3च पार्ट्स दिलेले आहेत. सो जो अपर पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत खालीवर, हां, अपर पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत कॅप्यूट, मिडल पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत कॉर्पस आणि एंडचा जो पार्ट आहे लोअर पार्ट जो आहे त्याला आपण म्हणणार आहोत कॉडा. सो द स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन इन एपिडिडायमिस. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्पर्म मॅच्युअर कशामध्ये होणार आहे, तर तो एपिडिडायमिसमध्ये मॅच्युअर होणार आहे. तो तयार झाला होता कोणत्या पार्टमध्ये, तर सेमिनिफेरस ट्युब्यूल्समध्ये, आणि तिथून बाहेर आल्यानंतर एपिडिडायमिसमध्ये स्पर्म्स जे आहेत त्या मॅच्युअर होतात. Posteriorly, it leads into the vas deferens, which travels up to the abdominal cavity and loops under the ureter to open into the urethra. And before doing so, it joins the duct of seminal vesicle to form the ejaculatory duct. So तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथे आपल्याला मध्ये इजॅक्युलेटरी डक्ट पाहायला मिळते.
सो जेव्हा इथून ते स्पर्म ट्रॅव्हल करणार आहे युरेटर पासून पुढे, तर ते आल्यानंतर ते मध्ये इजॅक्युलेटरी डक्ट, इथे एक डक्ट आहे की ज्या ठिकाणी सेमिनिफेरस नाही, जे समायनल वेसिकल्स आहेत त्यामध्ये सिक्रिशन येतं. मग समायनल वेसिकल मध्ये काय काय असतं, फ्रक्टोज असेल, सुक्रोज असेल. सो हे सगळे जे सिक्रिशन्स आहेत तर ते या ठिकाणी स्पर्म मध्ये मिक्स होणार आहेत, म्हणजे स्पर्म सोबत एक लिक्विड फॉर्म होणार आहे या सगळ्या सिक्रिशन्सचं, आणि हे कुठे होतं, इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये होणार आहे. डक्ट म्हणजे बेसिकली ज्या ठिकाणी सिक्रिशन्स येतात. So after that, next आहे the ejaculatory duct passes through the prostate gland and open up into the urethra. The urethra provides a common passage for urine as well as for the semen, and hence it is called as urinogenital duct. For urine, urino, and for semen it is genital duct. In males, the urethra is long and extends through the penis. So basically तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर मेल्स मध्ये हे जे युरेथ्रा आहे तर ते खूप लॉंग आहे, फिमेल्स मध्ये इतकं लॉंग नसणार आहे. अर्थात या ठिकाणी युरेथ्राची दोन कामं आहेत. एक तर स्पर्मला सुद्धा कॅरी करायचं आहे, आणि दुसरी गोष्ट या वरच्या युरिनरी ब्लॅडर मधून जे काही युरिन येईल ती देखील त्या काय त्याचं नाव युरेथ्राला कॅरी करायची आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता हे जे युरेथ्रा आहे याच्या खाली एक छोटंसं ओपनिंग आहे की जिथून हे सगळं बाहेर पडणार आहे, जे पण ते सीमन असो किंवा युरिन असो तर ते बाहेर येणार आहे, आणि त्या ओपनिंगला आपण म्हणणार आहोत युरेथ्रल ओरिफाइस किंवा युरेथ्रल मिएटस. सो बेसिकली या ठिकाणी इथे शेवटी ओपनिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ज्याला आपण म्हणणार आहोत युरेथ्रल मिएटस, किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे युरेथ्रल ओरिफाइस. ओरिफाइस म्हणजे कुठेही ओपनिंग. ओके, सो ऑल दी ॲक्सेसरी डक्ट एक्सेप्ट युरेथ्रा आर प्रेझेंट इन दी पेअर्स. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर रेटिटेस्टिस असेल किंवा वास एफरन्शिया असेल, वास डेफरन्स असेल, तर हे सगळे पेअर्समध्ये आहेत. इथे पण आहेत आणि इथे पण आहेत, पण हे जे युरेथ्रा आहे ते सिंगल आहे, एकच आहे. सो सगळे ॲक्सेसरी डक्ट्स हे पेअरमध्ये आहेत, फक्त युरेथ्रा सोडून. ओके, सो हे एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्लँड्स. आता ग्लँड्स म्हणजेच काय, ॲक्सेसरी ग्लँड्स कोणते आहेत तर 3 प्रकारचे ग्लँड्स आहेत. एक तर आहे समायनल वेसिकल, दुसरं कुठे प्रोस्टेट ग्लँड, आणि तिसरं आहे ते म्हणजे बल्बोयुरेथ्रल ग्लँड किंवा त्याला कॉपर्ट्स ग्लँड असं सुद्धा म्हणतात. सो अशा पद्धतीने हे 3 ग्लँड्स आहेत. फर्स्ट आहे समायनल वेसिकल. समायनल वेसिकल इट इज अ पेअर ऑफ ग्लँड्स. समायनल हेच फक्त पेअरमध्ये येतं, आणि कॉपर ग्लँड पेअरमध्ये येतं. प्रोस्टेट ग्लँड पेअरमध्ये येत नाही. ओके, सो समायनल आणि कॉपर हे दोघं पेअरमध्ये येतात. इट इज अ पेअर ऑफ ग्लँड्स लाईंग ऑन द पोस्टेरियर साइड ऑफ द युरिनरी ब्लॅडर. सो बेसिकली हे कुठे आहेत तर या ठिकाणी तुम्हाला समायनल वेसिकल 2 पाहायला मिळतात. ओके, आफ्टर दॅट इट सिक्रिएट्स अन अल्कलिन समायनल फ्लुइड. कसं, अल्कलिन की ॲसिडिक, तर अल्कलिन. अर्थात स्पर्मला ॲसिडिक कंडिशन फेवरेबल नसते, स्पर्मला अल्कलिन कंडिशन फेवरेबल असते. सो दॅट्स वाय हे जे सगळं सिक्रिशन आहे तर ते ऑलमोस्ट अल्कलाइन फॉर्ममध्येच असतं. सो समायनल वेसिकल समायनल फ्लुइड्स सिक्रिएट करतात जे की अल्कलाइन आहे, ज्याच्यामध्ये फ्रक्टोज आहे, फिब्रिनोजन आहे आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स आहेत. ओके, फ्रक्टोज आहे, फिब्रिनोजन आहे आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स आहेत. कशामध्ये, समायनल जे सिक्रिशन आहे समायनल वेसिकलचं तर त्यामध्ये. इट कंट्रीब्युट्स अबाउट 60% ऑफ द टोटल व्हॅल्यूम ऑफ द सेमेन. सेमेन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्पर्म आणि सिक्रिशन्स. ओके, स्पर्म आणि सिक्रिशन्स प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणणार आहोत सेमेन. आता या ठिकाणी जे सिक्रिशन आहे त्याच्यापैकी 60% सिक्रिशन कशाचे असणार आहेत, समायनल वेसिकलचे. अजून सिक्रिशन आहेत बाकीच्या ग्लँडचे, ते देखील आपण पाहणार आहोत. फ्रक्टोज काय याच्यामध्ये ॲड केलं जातं, कारण अर्थात स्पर्मला खूप मोठं असं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर त्यांना एपिडिडॅमिसमध्ये मॅच्युअर होऊन बाहेर पडल्यानंतर साधारणतः पूर्ण पेनिसचा एरिया पेनिस म्हणजेच युरेथ्राचा एरिया कव्हर करायचा आहे. त्यानंतर फिमेलच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर फिमेलच्या वजानापासून ते युटेरस नाही फेलोपियन ट्यूब पर्यंत जायचं आहे. सो इट इज बेसिकली व्हेरी लार्ज डिस्टन्स, आणि ते सगळं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्या स्पर्मकडे खूप जास्त एनर्जी असायला पाहिजे, आणि त्यासाठी ती एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे, दॅट इज फ्रक्टोज. ओके, so fructose provides energy for sperm movement while fibrinogen coagulates the semen into the bolus for quick propulsion in the vagina. बेसिकली या ठिकाणी तुम्ही आधीच्या काही चॅप्टर्समध्ये पण ब्लड सर्क्युलेशनमध्ये वगैरे पण फिब्रिनोजन ऐकलं असेल. ते फिब्रिनोजन बेसिकली काय करणार आहे, कोॲग्युलेशनचं काम करतं. कोॲग्युलेशन म्हणजे काय, घट्ट करणं, किंवा आपलं रक्त कसं सतत फ्लो होत राहतं का जेव्हा आपल्याला कोणती इंजुरी होते नाही का, पर्टिक्युलर पिरियडला ते स्टॉप होतं का तर कोॲग्युलेशनमुळे, म्हणजे थांबतं. ओके, रक्ताचं एक गुठळी टाईप बनणार आहे त्या ठिकाणी की तिथून रक्त बाहेर जाऊ नये म्हणून. ओके, सो त्याप्रमाणे कोॲग्युलेट करण्याचं काम करणार आहे फिब्रिनोजन. The prostaglandins stimulate reverse peristalsis in vagina and uterus, aiding faster movement of sperms towards the egg in the female body. आता याचे थर्ड वन आहे प्रोस्टाग्लॅन्डिन. हे काय करणार आहे, रिव्हर्स पेरिस्टाल्सिस. म्हणजे पेरिस्टाल्सिस म्हणजे काय, मुवमेंट्स होतात मसल्समध्ये जे मुवमेंट्स होतात त्याला आपण म्हणणार आहोत पेरिस्टाल्सिस. ओके,
फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा एखादा फूड मटेरियल खातो तेव्हा आपल्या इसोफेगसमध्ये पण मुवमेंट्स होतात आणि मगच ते फूड खाली जातं. तर त्याचप्रमाणे जे मुवमेंट्स आपल्या इसोफेगसमध्ये त्या मसलमध्ये होतात त्याच प्रकारचे मुवमेंट्स देखील वजानामध्ये किंवा युटेरसमध्ये होतात, ज्याला आपण म्हणणार आहोत पेरिस्टाल्सिस. सो त्या मुवमेंट्स रिव्हर्स वगैरे करण्याचं काम प्रोस्टाग्लॅंडिन्स करणार आहेत, कारण स्पर्मला खूप फास्टर वेमध्ये आपल्याला एगपर्यंत घेऊन जायचं आहे. सो दॅट्स वाय हे 3 सिक्रेशन्स आहेत. नेक्स्ट आहे प्रोस्टेट ग्लँड. इट इज अ लार्ज अँड सिंगल ग्लँड आहे, हे पेअरमध्ये नाहीये. सो हे एक्सेप्शन लक्षात ठेवायचं आहे, कारण बल्बो युरेथ्रल आणि समायनल वेसिकल दोन्ही पेअरमध्ये असतात. ग्लँड मेड अप ऑफ 20 to 30 लोब्स अँड इज लोकेटेड अंडर द युरिनरी ब्लॅडर. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे आहे, लेट मी इरेज ऑल दिस थिंग्स. हा, तर या ठिकाणी तुम्ही जे ग्लँड पाहू शकता, तर या ग्लँडला आपण म्हणणार आहोत प्रोस्टेट ग्लँड. तुम्हाला वाटेल की इथे काही इथे असे 2 आहेत, पण नाही. जर आपण बॅकसाइड व्ह्यूनी पाहिलं तर हे एकच ग्लँड आहे, मागून ते अटॅच्ड आहे. ओके, सो बेसिकली हे जे ग्लँड आहे, प्रोस्टेट ग्लँड आहे, ते एक सिंगल ग्लँड आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट हा, and it is located underneath the urinary bladder. It surrounds the urethra and releases a milky white and slightly acidic आहे, कारण आता त्या स्पर्मला सवय झाली पाहिजे ऍसिडची थोडीशी, कारण फिमेल बॉडीमध्ये फक्त ऍसिडिक ॲटमॉस्फिअर असतं, त्या ठिकाणी अल्कलाइन ॲटमॉस्फिअर नाहीये. सो जर त्या स्पर्मला ऍसिडिक ॲटमॉस्फिअरमध्ये सर्वायवल करायचं असेल तर त्याला थोडीशी प्रॅक्टिस असली पाहिजे ऍसिडिक एन्व्हायरमेंटची. सो दॅट्स वाय स्लाइटली ऍसिडिक सबस्टन्सेस या ठिकाणी रिलीज केले जातात. इट फॉर्म्स अबाउट 30% व्हॉल्यूम. 60% व्हॉल्यूम कोणी फॉर्म केलं होतं सामान्य वेसिकलच्या सिक्रिशनने, आणि 30% व्हॉल्यूम फॉर्म केलेला आहे प्रोस्टेट ग्लँडने. त्याच्यामध्ये काय काय आहेत, मिल्की व्हाईट सबस्टन्स आहे आणि स्लाइटली ऍसिडिक फ्लुइड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण म्हणणार आहोत प्रोस्टॅटिक फ्लुइड. सो इट कंटेन्स सिट्रिक ऍसिड, त्याच्यामध्ये अजून सिट्रिक ऍसिड आहे, ऍसिड फॉस्फेटेज आहे आणि बरेचसे बाकीचे एन्झाइम्स असणार आहेत. द ऍसिड फॉस्फेटेज प्रोटेक्ट्स द स्पर्म फ्रॉम द ऍसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ वजायना. वजानामध्ये प्रचंड ऍसिडिक एन्व्हायरमेंट आहे आणि त्याच्यामुळे स्पर्म म्हणजे त्याचे डेथ होऊ नये किंवा त्याला त्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हाइव्ह करता आलं पाहिजे, यासाठी त्याच्यावरती क्लिअर असणार आहे फॉस्फेटेजचा. ओके, जेणेकरून ते त्या ऍसिडिक कंडिशनमध्ये सर्व्हाइव्ह करू शकेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोस्टेट कॅन्सर सांगितलेलं आहे, ते आपण थोड्या नंतर बघूया. आधी आपण कॉपर्स ग्लँड बघूया. कॉपर्स ग्लँड किंवा बर्बोयुरेथ्रल ग्लँड, 2 नाव आहे त्याची. इट इज अ स्मॉल pea-sized and paired gland situated on either side of the urethra. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, येस, सो या ठिकाणी तुम्हाला इथे जे 2 ग्लँड्स पाहायला मिळतात येलो कलरचे, तर या ग्लँड्सला आपण म्हणणार आहोत कॉपर्स ग्लँड किंवा बर्बोयुरेथ्रल ग्लँड, आणि हे 2 आहेत, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. ओके, सो लेट मी झूम आउट जे काय असेल ते. हा, सो हे जे ग्लँड्स आहेत म्हणजे बल्बोयुरेथ्रलचे ग्लँड्स आहेत, ते काय सिक्रेट करतात, तर अल्कलीन सोल्युशन सिक्रेट करतात किंवा अल्कलीन सिक्रेशन सिक्रेट करतात. विस्कस आहे, म्युकस आहे, यासाठी फ्लुइड्स ते सिक्रेट करतात. बेसिकली यांचं काम काय आहे, तर पेनिसला ल्युब्रिकेट ठेवायचं काम करणार आहे ड्युरिंग कॉप्युलेशन. ओके, हे ॲज अ ल्युब्रिकंट म्हणून काम करतात कॉप्युलेशनच्या प्रोसेसमध्ये. नेक्स्ट आहे सेमेन. आता आपण सेमेनमध्ये किती सिक्रिशन्स आहेत ते सारं पाहिलं. हा, अजून एक गोष्ट, हे जे कॉपर्स ग्लँड आहेत तर त्याचं सिक्रिशन 10% असतं. 60% असणार आहे समायनल वेसिकल, 30% सिक्रिशन असणार आहे प्रोस्टेट ग्लँडचं आणि 10% सिक्रिशन असणार आहे कॉपर्स ग्लँडचं. सिमेन पाहण्याआधी आपण प्रोस्टेट कॅन्सर पाहूया. प्रोस्टेट कॅन्सर इज कॅन्सर ऑफ द प्रोस्टेट ग्लँड. मेन हू आर अबव किंवा ओव्हर 50 years of age and have a daily high consumption of fat have an increased risk of prostate cancer. सो प्रोस्टेट कॅन्सर्स कोणाला होतं, तर एक तर जे पीपल किंवा जे पर्सन किंवा जे मेल 50 एजच्या अबव आहेत त्यांना, आणि जे कंटिन्युअसली त्यांच्या फूडमध्ये खूप सारं फॅट खातात, म्हणजे ऑइली सबस्टन्सेस वगैरे खातात, तर त्या मेल पेशंटला किंवा त्या मेलला प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो. नेक्स्ट आहे सेमेन. इट इज द विस्कस अल्कलीन अँड मिल्की फ्लुइड. याचं पीएच आहे 7.2 to 7.7. हे अल्कलीन आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, कारण मेल बॉडीमध्ये जे पण सगळं स्पर्म किंवा रिप्रोडक्टिव्ह पार्टच्या आसपास आहे ते सगळं मोस्टली अल्कलीन असतं, कारण स्पर्मला अल्कलीन कंडिशनच फेवरेबल आहे. ओके, सो 7.2 to 7.7 हा सेमेनचा पीएच आहे. इजॅक्युलेटेड बाय द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नॉर्मली 2.5 to 4 ml एवढं सेमन एका इजॅक्युलेशनच्या वेळेस बाहेर फेकलं जातं किंवा रिलीज केलं जातं, ज्याच्यामध्ये अराउंड 400 million स्पर्म्स असतात. ओके, इट कंटेन्स सिक्रिशन ऑफ एपिडिडायमिस अँड दी ॲक्सेसरी ग्लँड्स फॉर नरिशिंग. त्याच्यामध्ये काय आहे, फ्रक्टोज आहे, जे की समायनल वेसिकलने सिक्रेट केलं होतं. ॲसिडिटी जी आहे ती न्यूट्रलाइज करण्यासाठी. कॅल्शियम आहे, बायकार्बोनेट्स आहेत जे की
प्रोस्टेट ग्लॅन्ड रिलीज केले होते. त्यासोबतच ऍक्टिव्हेशन करण्यासाठी मुवमेंटची म्हणजे मुवमेंट ऍक्टिव्हेट व्हावेत किंवा फास्ट ते जे स्पर्म्स आहेत तर ते एकपर्यंत पोहोचावेत आणि पेरिस्टाल्सिस मुवमेंट व्हावेत या सगळ्यासाठी प्रोस्टाग्लॅन्डिन सिक्रेशन त्याच्यामध्ये करण्यात आलं होतं. सो बेसिकली सेमेनमध्ये काय काय असणार आहे, एक तर सगळ्यात पहिल्यांदा एपिडिडायमिसचं पण सिक्रेशन असतं, कारण एपिडिडायमिस स्पर्मला मॅच्युअर करण्यासाठी हेल्प करतात. सो थोडंसं सिक्रेशन पण एपिडिडायमिसचं असतं नरिशमेंटसाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जे ॲक्सेसरी ग्लँड्स आपण 3 पाहिले, सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड्स आणि थर्ड वन वॉज काय होतं, येस कॉपर्स ग्लँड. सो या तिघांमधलं थोडं थोडं सिक्रेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फ्रक्टोज नरिशमेंटचं काम करणार आहे, ऍसिडिटी मेंटेन किंवा न्यूट्रलाइज करण्याचं काम करणार आहे, कॅल्शियम किंवा बायकार्बोनेट्स आणि मुवमेंट ऍक्टिव्हेट करण्याचं काम करणार आहे प्रोस्टाग्लॅन्डिन्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सटर्नल जेनिटॅलिया. हे सगळं जे आपण पाहिलं आतापर्यंत सगळे पार्ट्स जे आपण पाहिले मेल बॉडीमधले किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले हे सगळे इंटरनल होते. इंटरनल म्हणजे काय तर कुठेही एक्सटर्नल अपीअरन्समध्ये दिसणार नाहीत. ते सगळे जसं की आपल्या बॉडीमध्ये स्टमक आहे किंवा लिव्हर आहे हे कसे एक्सटर्नल बाहेर पण आपल्याला पाहायला मिळत नाहीत, ते कसे इंटरनल ऑर्गन्स आहेत. तर त्याचप्रमाणे आतापर्यंत आपण जे काही पार्ट्स पाहिले ते सगळे इंटरनल ऑर्गन्स होते. सो मग आता एक्सटर्नल जेनिटॅलियामध्ये काय काय इन्क्लूड होतं तर त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे पेनिस आणि स्क्रॉटम. सो द पेनिस इज द मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. सो तुम्ही जर पाहिलं डायग्राममध्ये आपण नेमिंग ऑलरेडी केलेलं होतं आणि डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. सो हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत पेनिस, आणि पेनिस हा एक्सटर्नल जेनिटॅलियामध्ये येतो. हे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्समध्ये किंवा MCQs मध्ये देखील येऊ शकतं. आणि त्यासोबतच नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज स्क्रॉटम. इट इज अ सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर विथ 3 बंडल्स ऑफ इरेक्टाईल टिश्यूज. त्याच्यामध्ये इरेक्टाईल टिश्यूज असतात. इरेक्टाईल टिश्यूज का, कारण पेनिस इरेक्ट आहे. जेव्हा पण कॉप्युलेशन होणार तेव्हा पेनिस इरेक्ट राहायला पाहिजे. काही असे पण डिसऑर्डर्स आहेत की ज्या मेल्समध्ये पेनिस इरेक्ट राहत नाही, ज्याला आपण पेनिस इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हणतो. सो बेसिकली फॉर द परफेक्ट पॉप्युलेशन किंवा प्रॉपरली स्पर्म्स रिलीज झाले पाहिजेत आणि चांगले स्पर्म्स रिलीज झाले पाहिजेत, स्पर्मची मोटिलिटी चांगली असली पाहिजे, स्पर्म्स गुड हेल्थमध्ये ट्रान्सफर झाले पाहिजेत, तर या सगळ्यासाठी पेनिस इरेक्टाईल असणं गरजेचं असतं. सो दॅट्स वाय त्याच्यामध्ये काही टिश्यूज आहेत जे की त्याचं पेनिसला इरेक्टाईल राहायला हेल्प करतात. सो अ पेअर ऑफ पोस्टेरो-लॅटरल टिश्यू कॉल्ड ॲज कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. सो कॉर्पोरा कॅव्हर्नोसा नावाचे एक टिश्यू आहे जे की पेअर्ड असणार आहे, पेअर्समध्ये असणार आहे. लेट मी शो यू कुठे गेलं ते. येस, सो तुम्हाला हे जे लाइनिंग्समध्ये पाहायला मिळतात तर तेच या ठिकाणी टिश्यू प्रेझेंट आहेत पेअरमध्ये. ओके, सो हे तर झालं फर्स्ट पेअर म्हणजे फर्स्ट टिश्यू, त्याचं नाव होतं कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. आफ्टर दॅट त्याच्यामध्ये एक टिश्यू प्रेझेंट आहे. हे 2 झाले हा, एक म्हणजे एक पेअर आहे, 3 टिश्यू बंडल्स आहेत, त्यापैकी 2 आहेत ते म्हणजे आहे कॉर्पोरा कॅव्हर्नोसा, आणि थर्ड किंवा या दोघांच्या मध्ये जे असणार आहे त्याचं नाव आहे कॉर्पस स्पॉन्जिओसम. सो कॉर्पस स्पॉन्जिओसम आणि कॉर्पोरा कॅव्हर्नोसा हे 2 आहेत आणि कॉर्पस स्पॉन्जिओसम 1 आहे. हे सगळे मिळून 3 टिश्यू बंडल्स तयार करतात जे की पेनिसला इरेक्टाईल राहायला हेल्प करणार आहेत. द स्वॉलन टीप ऑफ द पेनिस इज कॉल्ड एज ग्लॅन्स पेनिस. डायग्राम इधर गए तुम. हां, सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ॲट दी एंड या ठिकाणी थोडंसं पेनिस कसं आहे, स्वॉलोन आहे. स्वॉलोन म्हणजे थोडंसं फुगलेलं आहे. सो बेसिकली हा जो एंड आहे की ज्या ठिकाणी पेनिस थोडंसं स्वॉलोन पाहायला मिळतं त्याला आपण म्हणणार आहोत ग्लॅन्स पेनिस. आणि ग्लॅन्स पेनिसवरती स्किनचा एक फोल्डिंग असणार आहे, स्किनचं एक कव्हरिंग असणार आहे. त्या स्किनला आपण फोरस्किन म्हणतो किंवा परफ्यूज म्हणतो. काही कम्युनिटीजमध्ये असं काही धार्मिक परंपरा असेल त्यांची, तर त्या परंपरानुसार हे काही कम्युनिटीजमध्ये हे फोरस्किन काढून टाकलं जातं बेबी किंवा थोडंसं मोठं झाल्यानंतर तो मेल, तर त्याच्या बॉडीमधलं ते जे फोरस्किन आहे तर ते रिमूव्ह केलं जातं. तर रिमूव्ह करणं न करणं हे सगळं त्या पर्टिक्युलर कम्युनिटीनुसार आहे. बट जर रिमूव्ह केलं करण्यामागचं जर आपण सायंटिफिक रिझन पाहिलं तर त्याच्यामुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड जे डिसीजेस आहेत तर ते लवकर पसरत नाहीत किंवा ते पार्टनरपर्यंत लवकर पोहोचत नाहीत. ओके, सो दॅट्स वाय फोरस्किन रिमूव्ह देखील केलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे स्क्रोटम. It is a loose pouch-like structure of pigmented skin lying behind the penis and is divided into left and right scrotal sacs of a septum, by a septum of tunica datus made up of smooth muscle fiber. सो स्क्रोटम 2 असतात, एक तर लेफ्ट आहे एक तर राईट आहे. एक पाउच लाईक स्ट्रक्चर आहे. ॲज यू नो की याच्यामध्ये टेस्टिस प्रेझेंट असणार आहे. आणि याच्यामध्ये हे जे 2 आहेत म्हणजे 2 पार्ट्स आहेत तर हे 2 पार्ट्स डिवाइड झालेले आहेत. एक सेप्टम आहे 2 पार्ट्सच्या मध्ये जे बनलेलं आहे स्मूथ मसल फायबर पासून, दॅट इज ट्युनिका डाटोस. आणि फिटल स्टेज जेव्हा होती तर फिटल स्टेजमध्ये द फिटल टेस्टिस आर गायडेड इनटू अँड रिटेन्ड
in the scrotum by a short fibromuscular band called as gubernaculum. सो आपण पाहिलं होतं की सुरुवातीला जे टेस्टिस असतात ते थोडेसे किडनीच्या तिथे कुठेतरी आसपास असतात, बट नंतर जसं जसं ते फिटस डेव्हलप होईल त्याप्रमाणे ते टेस्टिस्टेरॉनची लेवल इन्क्रीज झाल्यामुळे खाली येतात स्क्रोटल सॅकमध्ये, ॲब्डोमिनल कॅव्हिटी, लोअर ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये. सो बेसिकली ते जो बँड आहे ज्याच्यामधून ते येतात, डिसेंड होतात, त्याला आपण म्हणणार आहोत ग्युबरनॅक्युलम. आता काही बेबीजमध्ये काय होतं की टेस्टिस खाली सस्पेंड नाही होत, ही खूप रेअर केस आहे. सो टेस्टिस जे आहे ते खाली सस्पेंड नाही होत, ते वरतीच राहतं, म्हणजे किडनीच्या आसपास राहतं. सो ते एक डिसीज आहे ज्याला आपण म्हणणार आहोत क्रिप्टोकायटिझम. सो द फेल्युअर ऑफ डिसेंट ऑफ दिस टेस्टिस इंटू दी स्क्रोटम रिझल्ट्स इंटू दी स्टडिलिटी. ऑब्विसली टेस्टिस जर खाली नाही आलं लोअर ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये, तर तिथलं जे टेम्परेचर आहे, म्हणजे अपर ॲब्डोमिनल कॅव्हिटी झाली ना ज्या ठिकाणी किडनी प्रेझेंट असते, सो ते जे टेम्परेचर आहे तर ते स्पर्मला सुटेबल नाही आहे. सो दॅट्स वाय स्पर्म्स त्या ठिकाणी जगू शकणार नाही, दे मे डाय. आणि त्याच्यामुळे तो मेल किंवा ते पर्सन स्टडिलिटी आहे, म्हणजे की ते बेबीज प्रोड्यूस नाही करू शकत. अर्थात जर स्पर्म्सच तयार नाही झाले प्रॉपरली, हेल्दी स्पर्म्स, तर बेबी प्रोड्यूस नाही होणार. ओके, सो दॅट्स वाय तो पर्सन स्टडाईल होतो. The cremaster and dartos muscle of scrotum help in drawing testes close or away from the body. सो हे जे डार्टोस मसल्स आहेत, स्मूथ मसल्स किंवा क्रेमास्टर मसल्स आहेत, हे इतर टेस्टिसला जवळ आणणार किंवा दूर आणण्याचं काम करत असतात. सो त्याच्यामुळे काय होतं की जे टेस्टिस आहेत त्यांना टेम्परेचर कमी हवं असतं. सो ते टेम्परेचर कमी ठेवण्यासाठी किंवा मेंटेन ठेवण्यासाठी याची हेल्प होते. आणि हे टेम्परेचर बॉडी टेम्परेचरपेक्षा, म्हणजे आपले बॉडी टेम्परेचर साधारणतः 37 डिग्री सेल्सिअस असतं, तर त्यापेक्षा 2 to 3 डिग्री सेल्सिअस कमी ठेवण्याचं काम स्क्रोटममध्ये केलं जातं. आणि हे टेम्परेचर म्हणजे 2 to 3 डिग्री सेल्सिअस लोअर टेम्परेचर दॅन दी बॉडी टेम्परेचर हे रिक्वायर्ड आहे स्पर्मॅटोजेनेसिस प्रॉपरली होण्यासाठी. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आय होप की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला सगळ्यांना क्लिअर असेल. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थोडीशी अजून मोठी आहे. या व्हिडिओमध्ये इथली तर व्हिडिओ मोठा होईल, दॅट्स वाय आपण ते पाहणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.